नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया या व्हिडिओच्या या भागामध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार पाहणार आहोत। आपल्याला आठवत असेल, जेव्हा आपण पूर्णांकांचा गुणाकार करतो तेव्हा आपण खरे तर पूर्णांकाला तितक्या वेळेस मिळवत असतो। म्हणजेच जेव्हा मी 3 गुणिले 4 करतो तेव्हा मी 3 ला 4 वेळा मिळवत असतो किंवा 3 ची 4 वेळा बेरीज करत असतो। 3 गुणिले 4 12, तसेच 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 4 वेळा 3 ची बेरीज केली मी तर त्याचे उत्तर सुद्धा 12 येते। म्हणजेच पूर्णांक संख्येमध्ये गुणाकार हा सलग केलेली बेरीज असते, पण अपूर्णांकामध्ये मात्र एकदम वेगळं असतं। कारण अपूर्णांकांचा उगम हा विभाजनातून झालेला आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा माझ्याकडे एक चपाती आहे आणि त्याचे मी 4 समान भाग केले, म्हणजेच मी त्याचे विभाजन केलेले आहे आणि त्यातील एक भाग मी घेतला, चपातीचे विभाजन केले आणि त्यातील एक भाग घेतला की मी म्हणतो की माझ्याकडे 1/4 भाग आहे, म्हणजेच याचे विभाजन केले आहे। किंवा आपण पाहिलं, माझ्याकडे 5 गोळ्या आहेत, त्या मला 2 मुलांमध्ये वाटायच्या असतील तर मी समान वाटायच्या असतील तर मी या 2 गोळ्या ज्या मुलांना दिल्या आणि तिसरी गोळी मला त्याच्यासाठी अर्धी करायला लागली की जेणेकरून मी त्या 2 मुलांना वाटू शकतो। पुन्हा एकदा आपण पाहिलं, इथं मी काय केलं आहे तर मी विभाजन केलेलं आहे। अपूर्णांक म्हणजेच अपूर्णांकांचा उगमच विभाजनामध्ये आहे आणि त्याचमुळे अपूर्णांकांचा गुणाकार सुद्धा सलग केलेले विभाजन असते। म्हणजे काय हे आता आपण पाहू। मला गुणाकार करायचा आहे, समजा मला गुणाकार करायचा आहे 3/4 गुणिले 2/5। तर एक मी पहिला पेपर घेतो आणि या 4 भागामधील 3 भाग मी वापरणार आहे। कारण का पहिला माझा अपूर्णांक आहे 3/4, मी 4 भाग केले आणि त्यातील 3 भाग मी आता वापरणार आहे। आता मला याला गुणायचं आहे 2/5 ने, तेव्हा आता मी याचे हे आडवे भाग केले तर याचे उभे मी 5 भाग करणार आहे। याचे उभे मी 5 समान भाग केलेत आणि यातले 2 भाग मी घेणार आहे। आता जर आपण पाहिले तर आपल्याला दिसते की ह्याचे एकूण किती भाग झालेले आहेत। एकूण छोटे समान भाग जर आपण पाहिले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 समान भाग झालेले आहेत। म्हणजे जेव्हा आपण अपूर्णांकाची गोष्ट करतो तेव्हा 20 भाग म्हणजे छेद 20 झालेला आहे। आणि त्या 20 भागामधले असे किती चौरस आहेत की ज्यांना दोन्ही रंगांनी रंगवलं गेलंय। या चौरसांना फक्त लाल रंगात रंगवले गेलंय, तर या चौरसांना फक्त हिरव्या रंगात आणि यांना काहीच रंगवलं गेलेलं नाही। पण असे किती चौरस आहेत की ज्यांना आपण दोन्ही रंगांनी रंगवलेलं आहे। 1 2 3 4 5 6 म्हणजे दोन्ही रंगांनी रंगविलेले चौरसाची जर आपण अपूर्णांक काढला तर तो 6/20 आहे। 20 समान भाग, त्यातले 6 भाग हे दोन्ही रंगांनी रंगवलेत, 6/20। आणि गंमत म्हणजे 6/20 हा या दोघांचा गुणाकार येतो। कारण का आपण पहिला याचे 4 भाग केले, त्यातले 3 भाग घेतले, या 3 भागाचे पुन्हा 5 भाग केले आणि त्यातले 2 भाग घेतले, म्हणजे आपण हा इतका भाग सगळ्यात शेवटी आपल्याकडे हा इतका भाग आलेला राहिलेला आहे। आणि इतका भाग म्हणजे हे 6 चौरस राहिलेत। आणि या 6 चौरसांनी इतके जर आपण छोटे छोटे चौरस इथे पाहिले तर आपल्याकडे 20 चौरस आहेत, तर त्या 20 चौरसातले आपण 6 घेतलेत, म्हणजे आपल्याकडे 6/20 इतका भाग आहे।
आणि मग या दोघांचा गुणाकार जर हा असेल तर आपल्याला एक दिसतं की 6 म्हणजे आपण 3 गुणिले 2 असं लिहू शकतो आणि 20 आपण 4 गुणिले 5 असं लिहू शकतो. म्हणजेच छेद 4 आणि 5 दोन्ही छेदांचा गुणाकार आपण छेदामध्ये लिहिलेला आहे आणि अंश 3 आणि 2 या दोन्ही अंशांचा गुणाकार आपण उत्तराच्या अंशामध्ये लिहिलेला आहे. म्हणजेच थोडक्यात जर आपल्याला 2 अपूर्णांकांचा गुणाकार करायचा असेल तर उत्तर हे नेहमी अंशांचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदांचा गुणाकार छेदांमध्ये लिहायचा असतो. आहे की नाही सोपं? अपूर्णांकांचा गुणाकार हे अतिशय सोपं असतं, फक्त त्यामागची संकल्पना लक्षात घेणं गरजेचं आहे. अपूर्णांकाच्या गुणाकारात आपण सलग विभाजन करत असतो. पहिल्यांदा आपण विभाजन केले, पूर्ण आपल्याकडील भागाचे 4 समान भाग केले, त्यातील 3 भाग घेतले आणि मग त्या 3 भागाचे आपण पुन्हा 5 समान भाग घेतले आणि त्यातील 2 भाग घेतले आणि इतका भाग आपल्याला मिळाला जो आपण या पूर्ण भागाशी जर त्याचं नातं बघितलं तर आपल्याला दिसतं की ते म्हणजे हे 6 छोटे चौरस आहेत, जेव्हा की या पूर्ण भागाचे आपण इतक्याच आकाराचे 20 चौरस केले तर त्यातील आपण हे 6 चौरस घेतलेले आहे. काही उदाहरणे पाहू आपण. दोन तृतीयांश गुणिले 7 नवमांश किंवा 2/3 गुणिले 7/9. उत्तर असणार आहे अंशांचा गुणाकार अंशात 7 दोन्ही 14 आणि छेदांचा गुणाकार छेदामध्ये 9 त्रिक 27. तर आहे 14/27. आता याच प्रकारे जर आपल्याकडे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल म्हणजेच 2 तृतीयांश गुणिले 1/4 पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर त्याला पहिल्यांदा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये बदलून घ्यायचं आहे. म्हणजे 2.2 होणार आहेत. 2 त्रिक 6, 6 आणि 2 8, 8/3 गुणिले 4 एक्के 4 आणि 1 5, 5/4. आणि मग यांचा गुणाकार हा आपण नेहमीच्या पद्धतीने करणार आहोत. अंशांचा गुणाकार अंशात आणि छेदांचा गुणाकार छेदात. आणि याला आपण पुन्हा एकदा अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू शकतो. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन. भिन्नछेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन. छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन. अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन. पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन. अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर. सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर. गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.